नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 29. सूर्य अस्ताला चालला होता. बाहेर अंधारलं होतं. ट्रॅफिक असल्यामुळे दोघांना महाबळेश्वरला पोहोचायला उशीर झाला होता. त्यात ज्या गावामध्ये त्यांना जायचं होतं ते आडबाजूला होतं. म्हणून विश्वजित चांगलाच वैतागला होता. पण जान्हवीसाठी तो काहीही करायला तयार होता. त्याने सहज शेजारी बसलेल्या आरोहीकडे पाहिलं. तिचा चेहरा थकलेला वाटत होता. त्यात दुपारी दोघांनी लंच घेतलं नव्हतं. त्यामुळे भुकेची जाणीव होणे साहजिक होते. डॉक्टरांसोबत भेट झाल्यानंतर आपण आजची रात्र इथेच मुक्काम करूयात. माझ्याने ड्रायव्हिंग होणार नाही, विश्वजितने सांगितले. फाईन सर, माझी काहीच हरकत नाही, आरोहीने लगेच परमिशन दिली, जे त्याच्यासाठी अपेक्षित नव्हतं. दोघेही आपल्या इच्छास्थळी पोहोचले. विश्वजितने आधीच अपॉइंटमेंट घेतली होती. यावेळी डॉक्टर साहेब कोणालाही भेटत नव्हते. पण दोघेही लांबचा प्रवास करून आले असल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला होता. अतिशय शांत अशा ठिकाणी 2 मजली इमारत होती, जिथे ते स्वतः औषधांची निर्मिती करत होते. त्यांनी आयुर्वेदमध्ये पदवी घेतली होती. या भागात ते आयुर्वेदाचार्य म्हणून फेमस होते. विश्वजितने रिसेप्शनिस्ट काउंटरवर आपली ओळख सांगितली. एक लेडीज दोघांनाही बाजूला असलेल्या खोलीमध्ये घेऊन गेली, जिथे डॉक्टर बाबाजी ध्यानमग्न अवस्थेत बसले होते. या बसा, बाबाजी यांनी सांगितले. दोघेही जमिनीवर असलेल्या चटईवर बसले. आरोहीने जान्हवीची फाईल त्यांच्या समोर असलेल्या टेबलवर ठेवली. तुम्हाला जान्हवीविषयी कॉलवर सांगितलं होतं. ही तिची फाईल आहे. गेल्या 8 वर्षापासून ती व्हीलचेअरवर आहे. तिच्या हाताची थोडीफार मूव्हमेंट होते, पण त्यातही तिला बऱ्याच यातना होतात. आत्तापर्यंत आम्ही बरेच प्रयत्न केले आहे, ज्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. बोलताना आरोहीचे डोळे पाणवले होते. विश्वजित तिला पाहतच राहिला होता. एक अनोळखी मुलगी आपल्या आयुष्यात येते काय आणि आपल्या सुखदुःखाची भागीदार होते काय? अनपेक्षितपणे आरोही त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली होती. बाबाजी यांनी तिची फाईल व्यवस्थित वाचली, ज्यावरून समजत होतं की आत्तापर्यंत तिच्या ट्रीटमेंटसाठी बरीच खटाटोप करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला खोटी आशा दाखवणार नाही, पण प्रकरण गंभीर आहे, बाबाजी म्हणाले. तुम्ही सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत. आम्ही तिला या ठिकाणी घेऊन येतो. तुम्ही फक्त तिचा इलाज करा. मला एकदा तिला स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं पाहायचं आहे, विश्वजित काकुळतीला येऊन बोलत होता. रिपोर्ट पाहून आम्हाला परिस्थितीचं गांभीर्य समजत आहे. जेव्हा जान्हवी बेटा स्वतःच्या पायावर उभी राहील, तेव्हाच तुम्ही तिला या ठिकाणी घेऊन याल, बाबाजी म्हणाले आणि एका कागदावर काहीतरी रेखाटू लागले. ही काही दुर्मिळ जडीबुटीपासून बनलेली औषधी आहे. पुढील माहिती आमचे सहकारी तुम्हाला देतील. देवावर विश्वास ठेवा. आता तोच या संकटातून तुम्हाला बाहेर काढू शकतो, बाबाजी म्हणाले. तसा विश्वजितला राग आला. देवाच्या भरोशावर राहायचं असतं,
तर आम्ही तुमच्याजवळ आलोच नसतो. माफ करा, पण माझा देवावर विश्वास नाही, विश्वजित म्हणाला. आरोहीने त्याचा हात दाबला व त्याला शांत राहण्याचा इशारा केला. आयुष्यात आलेलं दुःख जेव्हा सहनशक्ती पलीकडे जातं, तेव्हा माणसाचा देवावर असलेला विश्वास उडून जातो. पण ती व्यक्ती हे जाणत नाही की त्याच दुःखासोबत देवाने त्याच्या पदरामध्ये सुख टाकलेलं असतं, ज्याकडे आपण कानाडोळा करतो. मी म्हणत नाही तुम्ही देवावर विश्वास ठेवा, पण नशिबात जे लिहिलेलं आहे ते अटळ आहे. आणि तुमच्या बहिणीच्या नशिबात सुख असेल तर त्याला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, खुद्द परमात्मा पण नाही, बाबाजी यांनी शांतपणे समजावून सांगितले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज होते, जे पाहून विश्वजित निशब्द झाला होता. माझा देवावर, नशिबावर आणि तुमच्यावर विश्वास आहे. त्याच विश्वासाच्या जोरावर मी तुमच्याजवळ आली आहे. एक दिवस जान्हवी स्वतःच्या पायाने चालत तुम्हाला भेटायला येईल, आरोही म्हणाली. तसे बाबाजी मंद हसले. आरोहीचा हाच विश्वास जान्हवीचं दुःख हरणार होता. विश्वजितने मेडिसिन कलेक्ट केले आणि बाबाजी यांचा निरोप घेतला. आपण या ठिकाणी यायला नको होतं. मला नाही वाटत की याचा काही उपयोग होईल. त्यांनी जान्हवीचं चेकअप करायला हवं होतं. फक्त रिपोर्ट पाहून ते कसा काय इलाज करणार आहेत? मी तर म्हणतो ते मेडिसिन फेकून दे, विश्वजित म्हणाला. या अस्सल जडीबुटीपासून बनलेल्या औषधी आहेत. याचा फायदा झाला नाही तरी तोटा मुळीच होणार नाही, म्हणून त्या घेतल्या तरी नुकसान होणार नाही. त्याच्या अशा बोलण्यावर आरोही नाराज झाली होती. आजकाल मी पाहत आहे तू माझ्यावर दादागिरी करायला लागली आहे. याला मी काय समजायचं? विश्वजित तिच्याजवळ झुकला आणि ती मागे सरकली. आपल्याला निघायला हवं, अंधारलं आहे, आरोही म्हणाली. दोघेही गाडीमध्ये बसले. विश्वजितने गाडी स्टार्ट केली. या सरळ रस्त्यावरून गेल्यानंतर एक वळण येतं. तिथून काही अंतरावर गेल्यानंतर एक हॉटेल आहे. आपण तिकडे जाऊयात, आरोहीने सांगितलं. तसा विश्वजित शॉक झाला. तू सातारामधून आली आहेस ना? मग तुला महाबळेश्वरमधली माहिती कशी आहे? विश्वजित तिच्याकडे संशयाने पाहत होता. यावेळी मी काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नाही. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. यावेळी आरोहीच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या, म्हणून त्याने काहीही प्रश्न विचारले नाही. खंडूने लांबूनच विश्वजित पाटीलचा बंगला पाहिला होता, जे पाहून त्याचे डोळे लकाकले होते. आरोही अशा अलिशान बंगलोमध्ये राहते यावर त्याचा विश्वास बसत नव्हता, म्हणून त्याच्या डोक्यामध्ये भन्नाट कल्पना आली होती. पण हे काम एकट्याने करण्यात रिस्क होती, म्हणून त्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागणार होती. खंडू मुंबईमध्ये असलेल्या एका बदनाम झोपडपट्टीमध्ये आला होता. 15 वर्षापूर्वी याच माणसांसोबत तो गैरकारभार करत होता, म्हणून गुंड लोकांसोबत त्याच्या बऱ्याच ओळखी होत्या. काही वर्ष त्याने या गुंडांसोबत काम केलं होतं, पण हे काम त्याच्या जीवावर बितायला लागलं होतं, म्हणून तो वाईला गेला होता. तिथे आरोहीला पाहिल्यानंतर त्याची मुंबईमध्ये येण्याची इच्छा झाली नाही.
सलीम आपल्या मित्रांसोबत पत्ते खेळत होता. या एरियाचा तो भाई होता. सलाम भाई, खंडूने हात जोडले. सलीमने डोळे बारीक करत त्याच्याकडे पाहिले. अरे खंडू, तू कितने सालों बाद मिल रहा है? मुझे तो लगा था किसी पुलिस वाले ने तेरा गेम बजा डाला होगा, सलीम म्हणाला. आणि त्याचे मित्र हसायला लागले. क्या भाई, आप भी मरण्याची भीती वाटत होती म्हणून मी तुम्हाला सोडून गेलो होतो, नाहीतर आज मी तुमच्या सोबत असतो, खंडू दात विचकत म्हणाला. जीवाची पर्वा आहे तर कशाला आला आहे? तुझ्यासारख्या भेकूड माणसाची आम्हाला गरज नाही, सलीम चिडत म्हणाला. तुमच्या फायद्याची बातमी घेऊन आलो आहे. आधी हा फोटो तर पहा. खंडूने आरोहीचा फोटो सलीम समोर ठेवला. तसे बाकी मुलं त्या फोटोला पाहून लाळ टपकू लागले. अरे वाह भाई, क्या कातिल चीज है, बोले तो एकदम जालिम. उठाना है क्या? त्यांच्यातील एक जण म्हणाला. सलीमने तो फोटो हातात घेतला. लड़की खूबसूरत है, इसका क्या करना है? सलीमने विचारले. हिचं नाव आरोही आहे, माझ्या नात्यातील आहे. आम्हाला न सांगता मुंबईला पळून आलेली आहे. यावेळी ती विश्वजित पाटीलच्या घरामध्ये राहत आहे. ही पोरगी आपल्या हातामध्ये आली तर आपल्याला बक्कळ पैसा मिळेल. यासाठी मला तुमची मदत हवी आहे, खंडूने सांगितले. विश्वजित पाटील, नाम तो सुना हुआ लगता है. सलीमने डोक्याला जोर दिला आणि थाडकन खंडूच्या कानाखाली वाजवली. तुला माहीत आहे तू कोणाबद्दल बोलत आहे? विश्वजित पाटीलच्या वाऱ्याला पण कोणी उभं राहत नाही आणि तू मला त्याच्यासोबत पंगा घ्यायला सांगत आहे. त्याचा राईट हँड समशेरा, याला जर ही गोष्ट समजली तर तो आपल्या सर्वांची कबर इथेच खोदेल, सलीम म्हणाला. समशेराचं नाव ऐकून बाकीचे पण घाबरले होते, कारण समशेरा त्या सर्वांना वरचढ होता आणि आजही गुन्हेगारी जगामध्ये त्याच्या शब्दाला वजन होतं. आपल्याला विश्वजित पाटील सोबत पंगा घ्यायचा नाही. ही पोरगी फक्त त्या ठिकाणी नोकरी करते. आरोहीने त्या घरामध्ये चोरी केली तर याचं खापर आरोहीच्या डोक्यावर फुटेल आणि विश्वजित तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत मी आरोहीला घेऊन गायब होईल. मला पोरगी हवी आहे. आपल्याला जे काही पैसे मिळतील त्यातील मला थोडेफार जरी मिळाले तरी मी खुश आहे. मला फक्त आरोही सोबत मतलब आहे, खंडूने सांगितलं. सलीमला हे काम करायचं नव्हतं, पण त्याला पैसा दिसत होता म्हणून त्याने कसाबसा होकार दिला. जान्हवीने आपली अर्धवट राहिलेली पेंटिंग करायला घेतली होती. सिद्धार्थ आल्यामुळे तिला ती पेंटिंग करणं सोपं जात होतं, कारण त्यामध्ये जे कपल होतं त्यात ती स्वतःला आणि सिद्धार्थला इमॅजिन करत होती. पण तिला जास्त वेळ हाताची हालचाल करता येत नसल्यामुळे तिला वेळ लागत होता. सिद्धार्थ दोघांसाठी कॉफी घेऊन आला होता. त्याला जान्हवीचं मनापासून कौतुक वाटत होतं. बरं झालं तू पेंटिंग करायला घेतली, कारण तुझ्या बाकी कलेक्शनपेक्षा ही खास असणार आहे. सिद्धार्थने तिच्यासमोर कॉफीचा कप ठेवला. मला नाही वाटत माझ्याने होईल, कारण एक पेंटिंग करायला मला बराच वेळ लागतो, जान्हवी चेहरा पाडून म्हणाली. तिची अवस्था तो समजू शकत होता. काही हरकत नाही, तू स्वतःची आवड जपते हेच खूप आहे, सिद्धार्थ म्हणाला. कॉफी बऱ्यापैकी थंड झाली होती. तिने नर्सला आवाज दिला. तिने स्वतःच्या हाताने जान्हवीला कॉफी पाजली आणि निघून गेली.
तिने हातामध्ये ब्रश घेतला. तसंच सिद्धार्थने तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला. यावेळी सिद्धार्थ तिच्या अगदी जवळ होता. माझ्यामुळे तुझा त्रास कमी होत असेल तर मला आनंद होईल, सिद्धार्थ म्हणाला. बोलताना त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर आदळत होते, ज्यामुळे तिच्या तनामनात सुखद वेदना संचार करत होत्या. त्याच्याकडे पाहून जान्हवी गोड लाजली आणि आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट केलं. दरवाजामध्ये उभी असलेली त्रिशा हा प्रकार पाहत होती. यावेळी तिची खात्री पटली होती की सिद्धार्थ तिच्यामध्ये गुंतत चालला आहे, पण तिला काहीही करून दोघांना वेगळं करायचं होतं, कारण ती कोणाचं सुख पाहू शकत नव्हती. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.